इंग्रजी बोलणारे जे काही लोक आहेत ना, त्यांना मला सांगायचं मराठी तुमचा बोलण्याचा वेळ फार जास्त वाचवते बरं का. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू करतो आणि जसं मी आता म्हणालो की मराठी जी आहे ती आपला वेळ वाचवते. कसा वाचवते? इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणता की सॉरी आय डिडंट अंडरस्टँड, कॅन यू से इट अगेन. मराठीला पण म्हणतो काय परत बोल. बघा किती कमी शब्दात मध्ये आपण विचारलं त्याला परत सांग. आपण ह्याची जी ही जी रिएक्शन असते ना आपली किंवा काय, ही सगळ्यात जास्त भारी असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो. सो इंग्रजीमध्ये मोठाली वाक्य बोलण्यापेक्षा मराठीत छोटी छोटी वाक्य बोलून संवाद साधलेला कधीही चांगला, नाही का? याच नोटवरती सुरुवात करतोय आजच्या आपल्या गप्पांना. 4 नोव्हेंबर आजची तारीख. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी शो सुरू आहे. चलो अच्छा सुनता है. मागचे काही दिवस आपण बोलतो की महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभली आणि या संत परंपरेतलं सगळ्यात मोठं नाव म्हणजे संत तुकाराम महाराज. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे आणि तुकाराम महाराजांचे अभंग जर तुम्ही वाचले ना, अभंगांचे शब्द फार सोपे आहेत पण त्याचा अर्थ खूप जास्त गहिरा आहे. महाराजांच्या अभंगातल्या काही ओळी आहेत की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. त्याच्यातल्या शेवटच्या 2 ओळी आहेत की तुका म्हणे मुक्ती, परिणिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. याच्यातला हा जो नोवरी आणि परिणिली शब्द आहे याचा अर्थ माहितीये का तुम्हाला? परिणिली म्हणजे लग्न झालेलं आणि नोवरी म्हणजे नवरी. आणि मृत्यूनंतर साधारणतः 4 अवस्था असतात. एक म्हणजे सहलोक, सामिप्य, सारुप्य आणि सारुज्य. याचा अर्थ साधा सरळ असा होतो की मी मुक्तीशी लग्न केलंय आणि मुक्तीशी लग्न केल्यानंतर मृत्यूच्या या 4ही अवस्था ज्या आहेत त्याच्याशी मी खेळीमेळीने वावरणार आहे, त्या मी खेळीमेळीने पार करणार आहे, असा अर्थ याचा होतो. म्हणजे बघा ना किती सोप्या शब्दांमध्ये खूप मोठा आणि गहिरा अर्थ संत तुकारामांनी मांडलाय. अशाच गोष्टींवरती वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलणार आहोत. संतांची बोली जी आहे तिला डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथेच MyFM वरती. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. चलो अच्छा सुनता है. सध्या चित्रपटगृहांमध्ये 3 मराठी सिनेमे जरा जास्तच चर्चेत आहेत बरं का. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. पहिला म्हणजे तर पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा, दुसरा वेल्डन आई आणि तिसरा तू माझा किनारा. या 3ही सिनेमांची खूप मोठी चर्चा सुरू आहे. मला या 3ही सिनेमे बघायचे. मी आता नुकताच ताज स्टोरी हा सिनेमा बघितला. त्याच्यानंतर आता मी आज किंवा उद्यामध्ये वेल्डन आई आणि तू माझा किनारा बघण्याचा एक प्लॅन ठेवलेला आहे. या सगळ्या सिनेमांवरती माझं मत काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मराठी चित्रपट सध्या कुठल्या नवीन गोष्टी करतायत, काय काय नवीन गोष्टी आपल्या समोर येत आहेत, या सगळ्या गोष्टींविषयी बोलणार आहोत. मराठी चित्रपट, मराठी संगीत, मराठी नाटक आणि खास करून मराठी संगीत नाटकांची जी परंपरा आहे ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. उद्या आहे मराठी रंगभूमी दिवस, तो त्याविषयी सुद्धा बोलायचंय. मराठी रंगभूमीवरच्या अजरामर कलाकृती कुठल्या कुठल्या आहेत त्या सुद्धा सांगणार आहे तुम्हाला इथेच उद्या. पण त्याच्या आधी आज खूप साऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती सुद्धा गप्पा होणार आहेत इथेच MyFM वरती. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा MyFM. चलो अच्छा सुनता है. संतांच्या बोलीविषयी आपण बोलतो आणि संतांच्या बोलीमधल्या सगळ्यात मोठ्या रचनांपैकी एक रचना म्हणजे आरत्या. स्वॅग मराठी. सिद्धू आहेस तुमच्या सोबत. स्वॅग मराठी हा आपला शो सुरू आहे. आता जेव्हा गणपती होता, नवरात्र होता, आपण सगळ्यांनी ना आरत्या म्हटल्या, न चुकता म्हटलं. पण ना तुम्हाला माहितीये की आरत्या संतांनी लिहिल्यात आणि प्रत्येक आरतीमध्ये संताचं नाव दडलेलं असतं. जसं की दत्ताची आरती आहे, त्याच्यात आहे एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. संत एकनाथांनी ही आरती दिली. एकनाथांना जनार्दन सुद्धा म्हटलं जातं. देन युगे 28 विटेवरी उभा ही आरती संत नामदेवांनी लिहिलेली आहे, विठ्ठलाची आरती. किंवा मग शंकराची आरती असो, रघुकुळ टिळक रामदासा अंतरी, समर्थ रामदासांनी ती आरती लिहिली आहे. प्रत्येक आरतीमध्ये त्या संताचं नाव दडलेलं असतं. स्वतः तुम्हाला एक गृहपाठ देतो, होमवर्क तुम्हाला देतो की अशा आरत्या ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या संतांनी लिहिल्या, त्या आरत्यांमध्ये कोणत्या कोणत्या संतांची नावं दडली आहेत ते जरा शोधून काढा बरं. मला सोशल मीडियावरती मेसेज करून सांगा. MyRJ सिद्धू, MYRJSIDDH. बघूयात आपण किती जणांना कुठल्या आरत्यांमध्ये कुठल्या कुठल्या संतांची नावं सापडत आहेत ते. बाकी इथेच निरोप घेतो तुमचा. 1 वाजत आलेला आहे. पुन्हा भेटूया तिथेच उद्या दुपारी 12 वाजता याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा MyFM. चलो अच्छा सुनता है.